नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 39. विशाल संध्याला म्हणाला, संध्या सगळं घेतलं आहेस ना? आपलं काय राहिलं नाही ना? ते एकदा चेक कर. संध्या काहीच म्हणत नव्हती. विशाल म्हणाला, काय बोलतोय मी? संध्या म्हणाली, अहो घेतलंय मी सगळं, आता काही नाही राहिलं. तो तुमचा टॉवेल आणा इकडे, नाहीतर तो इथे राहील. बरं संध्या, आपण खाली जाताना नाश्ता करून जाऊया. संध्या काहीच बोलत नव्हती. हो पण बोलत नव्हती आणि नाही पण बोलत नव्हती. विशाल तिला म्हणाला, काय मग कसं? विशाल तिला म्हणाला, काय मग कसा वाटला कोकण? इथला समुद्र किनारा. संध्या, परत येऊ बर का आपण दोघं? मला तर इथून जाऊसच वाटत नाही, पण काय करणार, उद्या ड्युटीला जायचं आहे ना. विशाल एकटाच बोलत होता आणि संध्या काहीच बोलत नव्हती. संध्या, अगं मी काय इथल्या भिंतीसोबत बोलतोय का गं? तुझ्यासोबत बोलतोय ना, बोल की काहीतरी. संध्या म्हणाली, काही नको मला, काही नाही बोलायचं मला तुमच्याबरोबर. विशालने तिला जवळ घेतलं. आता कसला राग आलाय माझ्या लाडूबाईला? संध्या त्याला म्हणाली, सोडा मला. विशाल म्हणाला, असा बरं सोडेल तुला? संध्याने तिचा हात त्याच्या हातातून सोडून घेतला आणि त्याला म्हणाली, चला आता लवकर. विशाल म्हणाला, अजिबात नाही, आधी मला एक गुड मॉर्निंग किस दे, मगच जायचं. संध्याला आता गालातल्या गालात हसायला येत होतं. संध्याने फक्त त्याच्या गालावरती ओठ टेकवले आणि बाहेर गेली. तिला म्हणाला, काय किस दिला आहे माझ्या बायकोने, लहान बाळाला पण ह्याच्यापेक्षा चांगला किस देतात. सकाळ सकाळ बायकोचा मूड खराब केलाय मी. पण मी एवढं बोललो काय तिला? एवढंच म्हणालो, माझ्या सगळ्या वस्तू माझ्या हातात दे. कशावरून सुद्धा राग येतो बाबा हे बायकांना. विशाल बाहेर आला आणि त्याने रूम लॉक केली. संध्या त्याची वाट पाहत खालीच बसली होती. विशालने एका हॉटेल समोर गाडी थांबवली. दोघांसाठी आधी चहा घेतला आणि संध्याला म्हणाला, संध्या तुला काय खायचं आहे? डोसा खायचा आहे का? का इडली खायची आहे? डोशाचे पण बघ इथं किती प्रकार आहेत. तुला काय मागवायचंय ते मागव. माझ्यासाठी पण तेच मागव. संध्या त्याला म्हणाली, आपण नेहमी काय खातो तेच घ्या, मला इडली सांबार आवडतं. विशाल म्हणाला, हो का, माझ्या राणीला इडली सांबारच आवडतं का? तिच्याकडे बघत म्हणाला आणि संध्याने त्याच्याकडे बघून तोंड मुरडलं. विशाल हसला आणि म्हणाला, अरे बापरे, एवढा राग आला आहे का नवऱ्याचा? बरं, पण किती वेळ हा राग राहतोय ते पाहतो ना मी. विशालने इडली सांबार मागवला, पण शहाण्याने दोघांमध्ये एकच मागवला. संध्या त्याच्यासमोर बसली होती. विशालने तिला त्याच्या शेजारी बसण्याचा इशारा केला, पण संध्या अजिबात उठली नाही. मग विशाल तिच्या शेजारी जाऊन बसला. इडली सांबार आलं आणि विशालने खायला सुरुवात केली. संध्या त्याला म्हणाली, काय हो, तुम्हालाच मागवला का एकट्याला? माझा इडली सांबार कुठे आहे? विशाल म्हणाला, अगं ते कपल लोकांना एकच प्लेटमध्ये देतात, त्यांना भांडी जास्त धुवायला नको ना, म्हणून. संध्या त्याला म्हणाली, उगाच काही पण फेकत जाऊ नका काय तुम्ही, मला सेपरेट मागवा, मला नाही तुमच्यात खायचं. संध्या, अगं कशाला त्यांनी एखादी प्लेट जास्त धुवायला लावतेस, याच्यामध्येच खा ना, आपल्या दोघांचं प्रेम पण वाढेल अशाने. आणि तिचा हात हातात घेतला आणि हातावरती एक किस केला. संध्याने पटकन त्याच्या हातातून हात काढून घेतला. विशाल इडली सांबार संध्याला भरवायला लागला, पण संध्या खूप आडेवेडे घेत होती, अजिबात खातच नव्हती. भूक तर खूप लागली होती तिला. विशालने तिचा हात पकडला आणि तिच्या गालावर एक किस केला. सगळे लोक हळूहळू चोरून त्याच्याकडे पाहत होते आणि संध्या त्याला म्हणाली, अहो काय करताय तुम्ही, आपण बाहेर आहोत ना, सगळे बघतात आपल्याकडं कसे. विशालने आता तिला चांगलीच धमकी दिली, आता जर खाल्लं नाहीस ना तर ओठांवर लिप लॉक किस करेल आणि जोपर्यंत माझं समाधान होत नाही ना तोपर्यंत तुला काही सोडणार नाही, बघ विचार कर. आणि तिने लगेच हा केला आणि शहाण्यासारखी खायला लागली. विशाल तिला म्हणाला, नवरा एवढा प्रेम करणारा भेटलाय ना, म्हणून खूप मस्ती आली आहे तुला, कारण की तुला माहिती आहे आपण नाही खाल्लं की त्याच्या घशाखाली जाणार नाही, हो का नाही, म्हणून असा मस्का मारायला लावतेस ना मला. संध्या आता हसली आणि त्याच्या गालावर एक छोटीशी पीक घेतली आणि त्याला म्हणाली, तुम्ही लाड करताना म्हणूनच हट्ट करते मी, आणि तुमच्याजवळ हट्ट नाही करणार तर मग कुणाजवळ करणार? तुम्हीच माझे लाड पुरवता ना, मग करा की मला सहन. आणि तुमच्यावर रागवायला
खूप मज्जा येते मला. मग तुम्ही मला सारखे मनवता. विशाल म्हणाला, हो का? बरं. संध्या, तुला अजून काय खायचं आहे का? डोसा खायचा आहे का तुला? संध्या आता म्हणाली, नको. 2 प्लेट इडली सांबार घेतला होता तुम्ही, तो खाल्ला आता मी. आता चला घरी जाऊ. विशाल म्हणाला, बरं ठीक आहे, जाऊया. आणि तिथे बुड्डी के बाल घेऊन एक मुलगा आला आणि संध्याला ती खाण्याची खूप इच्छा झाली. ती तिकडेच बघायला लागली. विशालने तिच्याकडे पाहिला आणि तिला म्हणाला, काय ग संध्या, खायचंय का तुला? सगळी लहान मुलं त्या माणसाकडे पळत गेली. संध्या विशालच्या हातात हात घालून म्हणाली, अहो, मला बुड्डी के बाल खूप आवडतात. लहानपणी खूप खायचे, जेव्हा शाळेत असायचे तेव्हा. आता सुद्धा मला खाऊचं वाटतंय, घ्या ना मला. असा अगदी लहान मुलासारखं तोंड करून विशालला म्हणाली. विशाल म्हणाले, एवढंच ना, आणतो थांब. विशालने संध्यासाठी बुड्डी के बाल पण घेतले आणि दोघे लवकर निघाले घरी. संध्या एकदम त्याला मिठी मारून बसली होती. दोघांना पण घरी यायला दुपार झाली. संध्या खूप दमली होती. वहिनी आणि आई स्वयंपाक करत होत्या. आई म्हणाली, विशाल, आलात का तुम्ही? संध्या, काय ग, कसा झाला प्रवास? छान झाला. खूप दमली होती म्हणून आई म्हणाली, जा, दोघे जण फ्रेश व्हा, जेवण तयार आहे, जेवून घ्या. संध्या फ्रेश होऊन लगेच किचनमध्ये आली. येताना थोडंसं खायला घेऊन आले होते. वहिनी म्हणाल्या, मग संध्या, मस्त एन्जॉय केलात ना दोघांनी पण? संध्या म्हणाली, हो केला, पण ती आली नसती ना तर ती आठवण राहिली नसती. वहिनी म्हणाल्या, कोण कोण होती? कोणाबद्दल बोलत आहेस? कोणी नाही वहिनी. जाऊ द्या. आणि द्या तुम्ही इकडे, मी करते. अगं तू बस, सगळं तयार आहे. मी आणि आई करतोय ना. आणि तू दमली आहेस ना. सगळ्यांनी जेवण केलं आणि संध्या, उद्यापासून कॉलेज चालू होणार आहे ना तुझं. बाजारात जावं लागेल कॉलेजचं साहित्य आणायला. माझ्याजवळ तर काहीच नाही. विशाल तिला म्हणाला, जाऊया संध्याकाळी, तू आवरून ठेव, मग जाऊ. संध्याकाळी दोघांनी पण चहा पिला आणि संध्या आईला म्हणाली, आई, उद्यापासून माझं कॉलेज चालू होत आहे, तर मला त्यासाठी साहित्य आणायला जावं लागेल. आई म्हणाली, हो, जाऊन ये ना, तुला काय हवं ते घेऊन ये. विशाल येतोय ना तुझ्यासोबत? संध्या म्हणाली, हो, ते येत आहेत. आम्ही दोघे जण जातोय. दोघे जण बाजारात आले. विशाल तिला म्हणाला, संध्या बघ, अजून काय हवं असेल तर घे. संध्या म्हणाली, आहो, आधी बास, नंतर काय सांगितलं तर घेता येईल. आणि घरी आले. दोघांनी पण जेवण केलं. संध्या वहिनींसोबत जरा गप्पा मारत बसली होती. विशाल शतपावली करून आला. संध्या बेडरूम मध्ये आली आणि उद्याचं कॉलेजचं आवरायला लागली. विशाल तिला म्हणाला, संध्या, माझ्या युनिफॉर्मला पण इस्त्री करून ठेव, काय आठवणीने. संध्या म्हणाली, हो, आत्ताच ठेवते. लक्षात आहे तोपर्यंत. सकाळी माझी पण घाई होईल. संध्यानी विशालच्या युनिफॉर्मला इस्त्री करून ठेवली. विशाल बेडवरती आडवा होत संध्याला म्हणाला, काय मग, आमच्या संध्या मॅडम उद्यापासून कॉलेजला जाणार? जाणार तर मग काय त्याच्यात. तुम्ही उद्या सोडायला याल ना मला? पण सकाळीच लवकर जायचं आहे. सकाळचं कॉलेज आहे ना माझं. दुपारचं असतं तर बरं पडलं असतं. सकाळचा स्वयंपाक करून गेले असते. दुपारी काय आरामच करायचा असतो. त्याच्यामध्ये कॉलेज झालं असतं. संध्या, 2 वर्ष तर कॉलेजचे आहेत, नंतर घरातच आहेस ना. आणि आता शिकून घे अगदी व्यवस्थित. तुला ज्यात आवड आहे त्यात करिअर कर. नंतर वेळ निघून जातो आणि काही एक शिकण्याचा इंटरेस्ट सुद्धा निघून जातो. आणि घरातली काळजी करू नकोस तू. आई आहे वहिनीसोबत, त्या दोघी जणी करतील की. आणि हे काय, सगळी पुस्तकं पसरून ठेवली आहेस तू? झोपायला ये ना. संध्या त्याला म्हणाली, झोपा की तुम्ही, तुम्हाला पण ड्युटी आहे ना. विशाल म्हणाला, बायको मिठीत पाहिजे, मग कशी छान झोप लागते, एकदम टेन्शन फ्री. संध्या आणि त्याला म्हणाली, तुम्हाला कसलं टेन्शन आहे हो? असतं माणसाला एक एक टेन्शन. आधी कशी बिंदास झोप लागत होती, कारण की मी सिंगल होतो ना, म्हणून एकदम छान झोप लागायची. पण नंतर माझी बायको आली माझ्या डोक्याला ताप द्यायला, म्हणून मला आता बायकोच्या मिठीची गरज भासते आणि तिच्या मिठीत मला खूप छान झोप लागते. संध्याने पटकन तिची बॅग भरली आणि लाईट बंद केली. तशीच त्याच्या उरावरती येऊन झोपली आणि त्याला म्हणाली, काय हो, तुमच्या डोक्याला काय ताप दिला मी? विशाल म्हणाला, दिलास की, आणि सकाळपासून तुझे नखरे झेलून माझ्या डोक्याला तापच दिला आहेस की. नुसते मूड बदलत असतात तुझे. तुझं तुला झेलणं म्हणजे फक्त या विशालला जमलं आहे. दुसरा कोण असता ना तर गेला असता पळून. एवढे लाड केले असते का त्यांनी तुझे.
तुझ्या पार्श्वभागावर फटके दिले असते रोज उठून. संध्या झाला त्याचा गाल चावत म्हणाली, नालायक कुठले, माझे डायलॉग तुम्ही का बोलता हो? विशाल तिच्या कमरेत हात घालत तिला म्हणाला, कारण की मला आधी प्रचिती आली ना तुझी, म्हणून मी आधी तो डायलॉग बोलतोय. माझी प्रचिती तुला येणार पण नाही, कारण की माझ्यासारखा गुणी, सोज्वळ, हुशार, कर्तृत्ववान मुलगा तुझ्या पदरात देवाने टाकला आहे ना. विशाल तिचा नाक चिमटीत घेत म्हणाला, सांग, काय तक्रार आहे का माझी? आणि असली ना तर मी तुला 1000 रुपये देईन. संध्या आता खुश झाली आणि म्हणाली, सांगते. विशाल एक एक करायला बसला. मग सांग संध्या, तुझा नवरा तुझ्यावर प्रेम नाही करत? संध्या म्हणाली, करतो ना, खूप करतो, अगदी मनापासून. तुझी काळजी घेत नाही का? संध्या म्हणाली, घेता की काळजी. तुझे हट्ट पुरवत नाही, तुझे लाड करत नाही का मी? संध्या म्हणाली, करता ना. मग माझ्यातलं काय नाही आवडत तुला? संध्याकडे आता काहीच उत्तर नव्हतं. संध्याला त्याची मिशी दिसली आणि पटकन म्हणाली, तुमची मिशी मला अजिबात आवडत नाही, खूप त्रास देते. तुम्ही पप्पी घ्यायला आलात ना की टोचते ती मला. विशाल तिला म्हणाला, गप नाटकी, काही नाही बोलायला म्हणून माझ्या मिशीवर आली असं म्हणाला आणि तिच्या मानेला खूप हाडकीस करायला लागला आणि त्याची मिशी आणि त्याच्या दाढीचे खुंट तिच्या मानेत रुतवायला लागला, गुदगुल्या करायला लागला. संध्याला आता खूप कसं तरी होत होतं. संध्याने त्याचा हात धरला आणि त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याला पॅशनेटली किस करायला लागली. विशालचा खटाळपणा आता थोडासा कमी झाला आणि त्याने सुद्धा तिला त्याच्या मिठीत घेतली. तिच्या तोंडातून तोंड बाजूला करत म्हणाला, संध्या, तुला खरंच माझी मिशी नाही आवडत? संध्याने त्याच्या ओठावरती हळूच ओठ टेकवले आणि त्याला म्हणाली, अहो, मी असंच म्हणाले, तुम्ही खूप रुबाबदार दिसता. खूपच देखणा दिसतो माझा नवरा. तुम्ही जेव्हा मला पाहायला आला होतात ना, तेव्हा तुमच्या या रुबाबावर ही संध्या फिदा झाली होती.